उपयोगिता मूल्य आणि उपद्रव मूल्य या दोन कॅटेगरीमध्ये तुम्ही जगातल्या सगळ्या लोकांना विभाजू शकता. नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे. उपयोगिता मूल्य आणि उपद्रव मूल्य समजून घ्यायचं असेल तर सोपे उदाहरणं सांगतो. शेतामध्ये जा, तिथं जे शेतकऱ्यांनी पेरलेलं धान्य आहे त्याला उपयोगिता मूल्य आहे आणि जे गाजर गवत आलेलं आहे त्याला उपद्रव मूल्य आहे. आपल्याही जीवनामध्ये अशाच प्रकारची माणसं आपल्या आजूबाजूला सापडत असतात. उपयोगिता मूल्य असलेला विद्यार्थी आणि उपद्रव मूल्य असलेला विद्यार्थी ओळखणं अगदी सोपं आहे शिक्षकांना. उपयोगिता मूल्य असलेला विद्यार्थी हा शिक्षकाला नेहमी सपोर्ट करतो, आपला अभ्यास उत्तम करतो, वर्गात त्याच्यामुळे गोंधळ होत नाही, त्याच्यामुळं मारामाऱ्या होत नाहीत आणि त्याचे पर्सेंटेज पण उत्तम दर्जाचे असतात. हा झाला उपयोगिता मूल्य असलेला विद्यार्थी, आज्ञाधारक विद्यार्थी. उपद्रव मूल्य असलेला विद्यार्थी ही थोड्या वेळासाठी आज्ञाधारक आहे असंच वाटत असतं आपल्याला. जे शिक्षकांनी शिकवलेलं नाही तो शिकत असतो, जे शिक्षकांनी बोललेलं नाही ते तो ऐकत असतो. त्याचं शिकणं वेगळं असतं, त्याला जे जे कळतं ना त्या गोष्टी वेगळ्या असतात ज्या शिक्षकांनी शिकवलेल्या नसतात. शिक्षकांनी शिव्या शिकवलेल्या नसतात, शिक्षकांनी मारामाऱ्या शिकवलेल्या नसतात, शिक्षकांनी अजूनही घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवलेल्या नसतात, पण त्याला उत्तम येत असतात. आणि हेही महत्त्वाचं आहे, या वयात नाही तर पुन्हा कधी करायचं असतं. अशा प्रकारची तर्कसंगत तर्कशास्त्र वृत्ती पण त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते. आणि आपलंच कसं बरोबर आहे हे तो विद्यार्थ्याला सांगत पण असतो. त्याचं बोलणं बरोबर आहे असं योग्य वाटणारे विद्यार्थी त्याच्या झाशामध्ये येतात आणि त्याच्या ग्रुपमध्ये ॲड होतात. शिक्षकांनी बोललेलं योग्य आहे असे विद्यार्थी एका वेगळ्या कडेला असतात. आपल्या जीवनात जगत असताना पण अशी माणसं असतात बरं का समाजामध्ये. उपयोगिता मूल्य असलेली माणसं तुमच्या हाकेला ओ देतात आणि ते येतात. मग काया वाचा मने आणि धनानी सुद्धा ते तुमच्यासोबत असतात, तुमच्यासाठी वेळ देत असतात. आपल्या तपश्चर्येचा, आपल्या बुद्धीचा सर्वोच्च कस लावून ते तुमच्या सहवासात तुम्हाला सर्वश्रेष्ठ कसं करता येईल यासाठी काम करत असतात. खरं सांगू, हे करत असताना ते तुमच्यावर रागवू शकतात, तुम्हाला ओरडू शकतात, तुम्हाला बोलू शकतात, कारण त्यांची तळमळ तुम्ही सर्वश्रेष्ठ व्हावं अशी असते. मला खात्री आहे उपद्रव मूल्य असलेली समाजातली माणसं सुद्धा तुम्हाला दिसताना जास्त चांगली दिसतात, पण ती हिरव्यागार गाजर गवतासारखी असतात. दिसायला तर सुंदरता अशी असते की बस, पण निश्चितच सांगतो की त्यांचं उपद्रव मूल्य जास्त असतं. जे नाही बोललं ते ऐकत असतात, जे नाही केलं ते ऐकत असतात. हे सगळं वेगळंच असतं त्यांच्या जीवनातलं. मला खात्री आहे तुम्हाला तुमच्या जीवनातल्या जवळच्या लांबच्या माणसांची यादी करावी लागेल, मित्रांची यादी करावी लागेल आणि कोणत्या रखान्यात त्यांना टाकायचं आहे, उपद्रव मूल्यमध्ये टाकायचं आहे की उपयोगिता मूल्यमध्ये टाकायचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. हां, असं असू शकतं की तुमच्यासाठी उपद्रव मूल्य असलेला माणूस दुसऱ्यासाठी उपयोगिता मूल्य असू शकेल, पण तुमची यादी तुमची असेल ना. तुमच्या गुडबुकमध्ये आणि बॅडबुकमध्ये ही नावं समाविष्ट करायला सुरुवात करा. जीवनामध्ये जेव्हा हाक मारायची असेल तेव्हा कुणाकुणाला हाक मारायची हे कळायला सोपं जातं. आणि नेहमी लक्षात घ्या, घर असो, समाज असो, शाळा असो की तुमच्या जवळच्या लोकांची यादी असो, तुम्हाला ही यादी तयार ठेवावी लागेल. अन्यथा पश्चाताप होतो आपण चुकीच्या व्यक्तीला हाक मारल्याचा. कारण त्याच वेळेस जर योग्य व्यक्तीला हाक मारली असती तर बऱ्याच गोष्टी वाचू शकल्या असत्या. अगदी रुपयापासून जीवापर्यंत सगळ्याच गोष्टी. तर तुमची यादी तयार ठेवा. मला खात्री आहे तुम्ही समजदार पालक आहात. दिवाळीचे दिवस आहेत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आणि पुढच्या वर्षीचे मिडास टचचे ॲडमिशन पण सुरुवात झाले आहेत. लवकरात लवकर भेटा. नमस्कार.